तर 2 सलामीचे फलंदाज देखील मैदानावरती मुळशी संघाचे दाखल झालेले आहेत आणि आपण जसा सामना मैदानावरती सुरू होतोय तसा पुढे एकदा आवाजात थोडासा बदल करतो आणि यानंतर मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे मार्गदर्शक सिने अभिनेते गुरुवर्य लक्ष्मण मांढरे सरांना विनंती या आपलं स्वागत आहे. धन्यवाद विजय सर. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगचं तिसरं पर्व पाहतो आपण. सुपर 8चा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. तिसरा सुपर 8चा थरार. 2 ताकदवान आणि बलाढ्य प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधामध्ये पहा मैदानामध्ये. एका बाजूने बारामती सुपर किंग्स त्यांच्या विरोधात मोशी डीएसपी किंग्स अशा 2 संघांदरम्यान सामना आपण पाहतोय. डॉक्टर प्रशांत पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण बारामती सुपर किंग्स संघाकडून. तर सलामीची जोडी पहा. डॉक्टर प्रताप आणि डॉक्टर गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याच बरोबर बिग हिट केलाय. लॉग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. मोशी डीएसपी किंग्स 8 धावा धावफलकावरती. याच बरोबर स्क्वेअर कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जाईल. बॅक टू बॅक दुसरा खणखणीत फटका. 4 रन. चौकार. डॉक्टर प्रताप सोमवंशी आपण पाहतोय दरम्यान स्ट्रायकिंगला. पॉवर प्लेच्या षटकाचा इथे समाचार निश्चितपणे घेतला जातोय. पहा सर्कलच्या डोक्यावरनं फटके खेळण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू जर बघितलं आपण लॉंग ऑफ सीमारेषेवरती तैनात आहेत. दरम्यान डॉक्टर गोविंद ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. दरम्यान 3 चेंडूचा सामना केला. त्यांनी 11 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. धावफलक जर बघितलं 12 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र झेल घेण्यासाठी पाहतो आपण पुढे सरसावला होता. तोपर्यंत मात्र चेंडू जमीनदोस्त होतोय. सिंगल मिळेल एका धावेच्या मदतीने पाहतो आपण. धावफलकावरती वाढ होईल. 13 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर प्रशांत पाटील. दरम्यान पुणे नगर रेडच्या बाजूने गोलंदाजी करत असताना समोर डॉक्टर प्रताप. वाह. यावेळेचा चेंडू पाहतो स्क्वेअर कट खेळाय. चेंडू सरळ पाहतो आपण डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 रन. चौकार. सतरा धावा. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात.
चांगली सुरुवात हा तुमचा अर्धा विजय असतो, परंतु क्रिकेटचा खेळ त्याला अपवाद आहे हे आपण अनेकदा बघितलेलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये फार अनिश्चित आपल्याला पाहायला मिळते. फार फ्लेक्झिबल अशा प्रकारचा हा क्रिकेटचा गेम आपण पाहतो. खरं तर डॉक्टर सूरज मासाळ दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचे षटक पॉवर प्लेचं घेऊन मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर गोविंद यावेळेस समोर सामना करतील. यावेळेस सरळ बॅटनं डॉक्टर चेतन देवका ते आपण पाहतो तिथे. दरम्यान सिंगल मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक वाढेल. मोशी संघाच्या 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत. सुपर 8चे थरार आज आपण या मैदानावरती पाहतोय. सेमीफायनल ग्रँड फिनाले अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये कोण होणार स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचा मानकरी हे देखील आपल्याला पाहायचंय. यावेळेचा चेंडू पात्र अतिशय तेज तर्राट अशा प्रकारचा चेंडू आपण पाहतोय आणि दरम्यान अगदी बॅटच्या आतली एक कड घेऊन गेलेला चेंडू पाहतोय. अगदीच एस्टेन जवळून गेला, त्यामुळे काहीसे फ्रस्ट्रेट असतील डॉक्टर सूरज. दरम्यान नशीब बलवत्तर म्हणावं लागेल डॉक्टर प्रताप यांचं. दरम्यान अगदीच इष्टेवरती जाऊन आदळलं नाही. दरम्यान एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा मोशी डीएसपी किंग्स. डॉक्टर सूरज खूप मोठा रनअप आपण पाहतोय. खरं तर डॉक्टर प्रशांत यांना आपण बघितलं. डॉक्टर सूरज यांना यावेळेस मात्र स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू खूप वेगानं होता आणि तोपर्यंत चेंडू पाहतो आपण डॉक्टर प्रशांत यांच्या हातामध्ये डॉट निर्धाव स्वरूपाचा. धावफलक स्थिर असेल ते म्हणजे 19 धावा. बारामती सुपर किंग्ज साखळी फेरीमध्ये दमदार कामगिरी करत स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये, तर एका बाजूला मोशी डीएसपी संघानं देखील काल आपण बघितलं या स्पर्धेमध्ये अतिशय दमदार कामगिरी करत या स्पर्धेच्या अंतिम 8 मध्ये येऊन पोहोचलेत. याच बरोबर बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक, पाहायचंय तिथे. वा, कमालीचा झेल. डॉक्टर गोविंद बॅक टू पॅव्हिलियन. बॅट्समन बाद झाल्याच्या नंतर दुसऱ्या बॅट्समॅन रेडी राहायचे. धावफलकावरती आपण जाऊयात. 19 धावा पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला डॉक्टर सूरज मासाळ यांनी मात्र या ठिकाणी मिळून दिलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅट्समनचं नाव कळवा. डॉक्टर अमृत पेरणे. नवीन गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी माफ करा, नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धावफलकावरती आहेत. बोला काय म्हणताय. स्कोर का या षटकामध्ये बघूया आपण.
पहिलं षटक आपण बघितलं डॉक्टर प्रशांत पाटील यांचं पहा. पहिला चेंडू सिंगल होती, त्यानंतर दुसरा चेंडू सिंगल. बोला, पहिला चौकार आहे का? हा, ऍड करा. अ, 22 धाबा धावपलक्यावरती आहेत. बावीस धावा धावपलक्यावरती आपण पाहतोय. दरम्यान दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. 1.4 षटकांचा खेळ जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 22 धावा दरम्यान यावेळी स्ट्राईक केला डॉक्टर अमृत पेरणे सामना करण्यासाठी समोर असतील, तर गोलंदाज डॉक्टर सूरज मासाळ. हो, यावेळेचा चेंडू सुंदर पद्धतीने आपण पाहतो. पायावरती टाकलेल्या धावबादची संधी आणि याचबरोबर संधीचं मात्र सोडणं होऊ शकलं नाही. खरं तर संधी आली होती, परंतु डिरेक्ट हिट इथं होऊ शकला नाही. आपण पाहतोय दरम्यान डॉक्टर चेतन देवकाते अगदी चांगला प्रयत्न बघायला मिळाला, परंतु फलंदाज नक्कीच आपण पाहतो नशीब बलवत्तर होतं. यावेळेस मात्र आपलं तून गोलंदाजी डॉक्टर सूरज टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर चेंडू घेऊन गेले. दरम्यान षटक संपलं. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती मोशी संघाच्या 1 फलंदाज बाद आणि 22 धावा धावपलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॉलरचं नाव कळवा. डॉक्टर कृष्णा गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. तिसऱ्या क्रमांकाचे षटक टाकण्यासाठी सज्ज असतील, तर समोर फलंदाज डॉक्टर प्रताप यावेळेस सामना करण्यासाठी सज्ज आहेत. यावेळेस चेंडू बॅकफुट वरती जाऊन पूल केलाय स्क्वेअर लेगला आणि सरळ चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. एक फ्लायटेड षटकार डॉक्टर प्रताप यांच्या बॅटमधून. षटकार आलाय. दरम्यान याच बरोबर स्क्वेअर कटचा अफलातून क्रॅडिकल फटका. डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू खणखणीत चौकार. डॉक्टर प्रताप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कमालीची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. एका षटकारापाठोपाठ पुन्हा एकदा चौकार मैदानामध्ये बघायला मिळालाय. धावफलक वाढेल या चौकाराच्या मदतीनं. 38 धावा मोशी डीएसपी किंग्स संघाच्या या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला डॉक्टर कृष्णा गरुड यांच्या गोलंदाजीवरती मात्र काहीच आक्रमण एक पाहतो आपण डॉक्टर प्रताप यांचं. षटकारापाठोपाठ एक चौकार पाहायला मिळालाय. खरं तर निश्चितच आपण पाहतोय बारामती सुपर किंग्स संघाची देखील बॅटिंग स्ट्रेंथ ही स्ट्रॉंग आहे याची कल्पना परिपूर्ण प्रतिस्पर्धी मोशी संघाला आहे.
त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट एक मोठा धावफलक उभं करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र थोडंसं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये बघायला मिळेल. डॉक्टर कृष्णा यांचं बा दरम्यान डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय, मात्र कमबॅक करताना आपण पाहतोय डॉक्टर कृष्णा गरुड यांना धावफलक स्थिर असेल. यावेळेस सिंगल मिळेल पहा. एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये पाहतो आपण 33 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस डॉक्टर अमृत पेरणे दरम्यान डावखुरे आता सामना करण्यासाठी समोर आहेत. क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण डीप स्पेअर लेग, डीप लॉंग ऑन मिड विकेट, डीप लॉंग ऑफ सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक जे पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू मात्र नो बॉल पाहतो आपण. अगदी खेळपट्टीचे बाहेर पडलेला चेंडू मुख्य पंच लकी कंडागळे सरांनी ताबंतर घोषित केलाय. अतिरिक्त एक धाव मिळेल, त्याचबरोबर फ्रीडची देखील संधी पाहतो आपण समोर डॉक्टर अमृत पेरणे यांच्याकडे असणार आहे. आणि पायचे फ्रीड बॉलचा कशा प्रकारे इथं समाचार घेतला जाईल. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा डॉक्टर कृष्णा. याच बरोबर खांडून काढलाय चेंडू. डॉक्टर अमृत पेरणे फ्रीड बॉल वरती बरसलेत. खणखणीत फटका, षटकार. बारिश की जाए पाहतो आपण नक्कीच इथं वाढ होत असताना. मोशी डीएसपी किंग्स यावेळेचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान तिसऱ्या पंचांकडे मला वाटतं मागणी केलेली आहे. तिसरे पंच
42 धावा धावफलकावरती पाहतो आपण मोशी डी स्पीकिंग संघाच्या पाहायला मिळत आहेत. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज याच बरोबर बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि याच बरोबर पाहतो आपण चेंडू सरळ पाटील सर्कल होतात. यस बंडल लाईनच्या आतमध्ये की बाहेर बाहेर आहे. यस आणि षटकार. खरं तर क्रिकेटचा नियम आपण पाहतो की ज्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक असतो ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो की त्यानं तो पुढे दिला पाहिजे. अनेकदा आपण पाहतो त्यामुळे मी पाटील सरांना तो प्रश्न विचारला होता. यस आणि तो बॉल बाहेरही पडला. दरम्यान षटकारानं पाहतो आपण धावफलकामध्ये वाढ होईल. या वेळेचा चेंडू पाहतो आपण दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये पाहतो आपण मोशी डीएसपी किंग संघाची धावफलकामध्ये वाढ होताना 49 धावा धावफलकावरती या ठिकाणी होत आहेत. यावेळेचा चेंडू पाहतो आपण बॅकफुट वरनं स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न परंतु पुरेपूर बॅटवरती मिळेल होऊ शकला नाही. दरम्यान त्यावरती केवळ सिंगल मिळेल आणि एका धावेबरोबरच 50 धावा मोशी संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होताना. याच बरोबर डॉक्टर अमृत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सरळ सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर अमृत आपण पाहतोय निश्चित प्रभावित करतात त्यांच्या फलंदाजीनं उपस्थित क्रिकेट रसिकांना. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेचा चेंडू पाहतो आपण तिथे दरम्यान डीप डीप थर्डमॅन चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. वेळ वाचवा. 4 षटकांचा खेळ संपलाय. मोशी डीएसपी किंग्ज 60 धावा धावफलकावरती पाहतो आपण. डॉक्टर प्रताप सवोश आणि डॉक्टर अमृत पेरणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण मोशी डीएसपी किंग संघाची. आणि दोन्ही फलंदाज जर बघितलं आपण एका बाजूनं डॉक्टर प्रताप यांच्या भात्यामध्ये देखील प्रचंड ताकदीचे फटके आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला डॉक्टर अमृत पेरणे यांनी देखील त्यांच्या फलंदाजीने प्रभावित केले. विशेष करून त्यांचे
षटकार पाहण्यासारखे आपण निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासारखे असतात. डावखोर आताच्या फलंदाजांची देखील चर्चा आपण काल केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण अनेकदा डावखोर आताच्या फलंदाजांचे षटकार निश्चित अतिशय आकर्षक असतात, देखणे असतात, पाहण्यासारखे षटकार ते निश्चितच आपल्याला प्रभावित करत असतात. आणि तसे काहीशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते पहा. दरम्यान 5व्या क्रमांकाचं षटक बघूयात. गोलंदाजी मार्गवरती आपण बॉलरचं नाव कळवा. डॉक्टर सूरज मासाळ 6व्या क्रमांकाचं पाचव्या क्रमांकाच्या षटकासाठी डॉक्टर सूरज पुणे नगर यांकडून समोर डॉक्टर प्रताप. हलक्या हाताने कट केलेला चेंडू गॅप मध्ये जाईल. डीप थर्ड मॅन चेंडू जाईल सरळ सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. धावफलक पाहतो आपण चौकाराच्या साहाय्याने वाढेल 64 धावा धावफलकावरती. याच बरोबर मात्र पुढच्या चेंडूवरती डॉक्टर सूरज मासाळ, डॉक्टर प्रताप यांना मात्र घरचा रस्ता निश्चितपणे दाखवलाय. फलंदाज बाद होत आहेत. 64 धावसंख्येवरती फलंदाज बाद. डॉक्टर विनोद देशमाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण दाखल होत आहेत. दोन फलंदाज बाद पाहतो आपण. 64 धावा धावफलकावरती आहेत. मोशी डी स्पीकिंग संघाच्या डॉक्टर विनोद ऑन स्ट्राईक. यावेळेस बाहेरची कट घेणारा चेंडू आपण पाहतोय. दरम्यान तेज तर्राट गोलंदाजी डॉक्टर सूरज यांची पहा. कुठच्या प्रकारची धाव मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बारामती सुपर किंग संघाचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बारामती सुपर किंग समोर एक चांगलं सन्मानजनक आव्हान, सन्मानजनक धावफलक निश्चितपणे उभं करण्याचा प्रयत्न मोशी डीएसपी किंग संघाचा असणार आहे. एका बाजूने जर बघितलं आपण या स्पर्धेच्या सुपर 8चे सामने आपण पाहतोय, त्यामुळं इथं जिंकणं आणि जिंकून या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये येणं हे नक्कीच प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक संघाचं स्वप्न आहे. यावेळेस आपट बार इथे बघायला मिळाला. उसळी घेणारा चेंडू एक चांगला बाउन्सर आपण पाहतोय. दरम्यान 1 बाउन्स वॉर्निंग पंच तिथे डॉक्टर सूरज यांना आपण पाहतोय करतायत. एक 1 बाउन्स आपण पाहतो की षटकामध्ये आपण निश्चितपणे टाकू शकता अशा प्रकारचं वॉर्न तिथे पंचांनी केलेला आहे. डॉक्टर सूरज पुन्हा एकदा यावेळेस एक पाऊल पुढे टाकत आले की आता तिथं प्लेस केलाय आणि दरम्यान एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न डॉक्टर आणि पाहिलं पाठीमागे वळून तर डॉक्टर सूरज देखील बऱ्याच फ्लो मध्ये पुढे आले होते. कव्हर करण्यासाठी कोणी नव्हतं आणि तो पुरेपूर अंदाज बघितला डॉक्टर विनोद आणि फार वेगानं डॉक्टर सूरज, डॉक्टर अमृत आणि डॉक्टर विनोद देशमाने रनिंग बिटवीन द विकेट फार वेगवान आपल्याला पाहायला मिळाले. पहा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीला आपण अनेकदा अशा प्रकारे बघितलं. फार दोन्ही खेळाडूंचं कॉम्बिनेशन फार अफलातून दोघे धावायचे तशा प्रकारचं इथं मैदानामध्ये कॉम्बिनेशन बघायला मिळालं. गती परिवर्तन केलेला चेंडू दरम्यान याच बरोबर डॉक्टर विनोद यांच्या रूपानं बडी मछली जाल में फंस गई इस जाल में डॉक्टर सूरज मासाल के
देशमाने आपण पाहतोय अतिशय स्वस्तामध्ये बाद झालेत. खरं तर काल आपण त्यांची फलंदाजी बघितली होती. खूप प्रभावित करणारी त्यांची फलंदाजी आहे. चौफेर मैदानाच्या ते खेळू शकतात अशा प्रकारचे फटके आपण काल त्यांचे बघितले. परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र डॉक्टर सूरज मासाळ यांचा एक आपण पाहतोय गती परिवर्तन केलेला चेंडू आणि त्याला निश्चितपणे पाहतो आपण पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न तोकडा पडला आणि तितकाच सुंदर झेल आपण पाहतोय बारामती सुपर किंग्स संघाकडून क्षेत्ररक्षकांना टिपलेला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. डॉक्टर भूषण, यावेळेचा चेंडू फटका फसलाय. डॉक्टर अमृत पेरणे बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. मोशी संघाला बसलेला धक्का. चौथा फलंदाज मोशी संघाचा पाहतो आपण डॉक्टर अमृत पेरणे यांच्या रूपाने तिथे बाद होताना 66 धावसंख्येवरती आपण पाहतोय चौथा विकेट्स तिथे मोशी डीएसपी किंग्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. सहाव्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर प्रशांत पाटील गोलंदाजी मार्कवरती. याच बरोबर सरळ बॅटनं पाहतो आपण फटका गॅप मध्ये घेतलाय. दरम्यान 2 टप्प्यावरती सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. दोन चौकार आपण पाहतोय आणि याच चौकारांबरोबरच धावफलकावरती आपण जाऊयात. तब्बल 74 धावा मोशी डीएसपी किंग संघाच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डॉक्टर प्रशांत पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसलाय फॉलो थ्रू मध्ये. डॉक्टर प्रशांत पाटील डाऊन द बॉल टेकन इझी कॅच. फलंदाज बाद. बॅट्समनचं नाव कळवा. डॉक्टर महेंद्र नवीन फलंदाज मोशी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर डॉक्टर प्रशांत पाटील धावफलकावरती आपण पाहतोय 74 धावा मोशी डीएसपी किंग संघाच्या पूर्ण होताना. यावेळेस वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर नेताना चेंडू पाहतो आपण. तेज तर्राट भयानक वेगाने टाकला होता डॉक्टर प्रशांत यांनी, परंतु थोडासा दिशाभर कडलेला यावेळेस अवांतर स्वरूपाची धाव तिथे मिळेल. दरम्यान एकापाठोपाठ एक विकेट्स मोशी डीएसपी संघाच्या त्या ठिकाणी पाहतो आपण गेलेला असताना. वा, यावेळेस अतिशय भन्नाट चेंडू आपण पाहतोय. तेज तर्राट आणि तिखट असा मारा डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. इथून पुढे पाहतो आपण निश्चितच मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये असलेला मोशी डीएसपी किंग्स, कारण
बारामती सुपर किंग संघाची देखील बॅटिंग स्ट्रेंथ तगडे आहे. त्यांच्या समोर एक चांगलं आव्हान ठेवणं इथे अपेक्षित असणार आहे. यावेळेचा चेंडू पात्र दरम्यान शरीर भेदक अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. आपल्याच फलंदाजीमध्ये एक झेल टिपत एक फलंदाज देखील या षटकामध्ये डॉक्टर प्रशांत पाटील यांनी झेल बाद केलाय आणि दरम्यान षटक या ठिकाणी संपतंय. धावफलकावरती आपण पाहतोय दरम्यान 6 षटकांचा खेळ संपलेला असताना मोशी डीएसपी किंग संघाच्या 5 फलंदाज बाद आणि 75 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून 2 षटक 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणारे बघायचे. या 12 चेंडूमध्ये मोशी संघ कुठपर्यंत मजल मारेल. यावेळेस फुल टॉस चेंडू पाहतो आपण. दरम्यान क्षेत्ररक्षक असेल त्यांना तिथे केवळ सिंगल एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे पोहोचेल. जाऊन 76 धावा मोशी डीएसपी किंग्स. खर तर महत्वाच्या आपण पाहतो एका बाजूने 6 विकेट्स 5 विकेट्स आपण पाहतोय. खूप पटपट गेल्याच्या नंतर एका बाजूने चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं कारण गरजेचं होतं, परंतु ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं नाही. यावेळेस मात्र सुंदर सुरेख गोलंदाजी दरम्यान फलंदाजाला मात्र इथं स्टँड करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. गोलंदाज पूर्णपणे बीट केले. धावफलक स्थिर असेल ते म्हणजे 76 धावा. याच बरोबर पुन्हा एकदा परफेक्ट ब्लॉक टाकलेला चेंडू पाहतो आपण. सलग 2 चेंडूवरती मात्र स्टँड करून ठेवले समोरच्या फलंदाजाला. डॉक्टर जयदीप चांदगोडे यांना आपण पाहतोय. दरम्यानच्या सलगच्या 2 चेंडूवरती मात्र फलंदाजाला त्यांनी उभं करून ठेवले. पुन्हा एकदा डॉक्टर जयदीप. यावेळेचा चेंडू दरम्यान हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा काहीचा प्रयत्न आपण पाहतो तिथे होताना. दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलकामध्ये पाहतो आपण वाढ होईल. मोशी डीएसपी किंग्स 77 धावा धावफलकावरती आहेत. 7व्या क्रमांकाचा षटक आपण पाहतोय. चौकार षटकारांचा खर तर काहीसा दुष्काळ मैदानावरती पाहायला मिळतोय. याचबरोबर बिग हिट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती डीप मध्ये होता मिड विकेट सीमारेषेच्या आणि दरम्यान चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत स्क्वेअर लेगच्या खेळाडूला चेंडूला गॅदर केलंय. त्यावरती 2 धावा. 2 धावेबरोबरच मोशी संघाच्या 79 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. यावेळेचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान क्षेत्ररक्षक असेल तिथे पहा. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पाहतो आपण. दरम्यान चेंडूला तिथं अडवलं जाईल आणि दरम्यान चांगली गोलंदाजी आपल्याला डॉक्टर जयदीप चांदगोडे यांची बघायला मिळाली. 7व्या क्रमांकाच्या षटकाची पाहतो आपण तिथे समाप्ती होताना केवळ 4 धावा जर बघितल्या षटकामध्ये खर्च केल्यात. 5 फलंदाज बाद असताना मोशी डीएसपी किंग्स धावफलकावरती 79 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये बघायचं. या शेवटच्या 6 बॉलमध्ये मोशी संघ कुठपर्यंत मजल मारणार आहे. डॉक्टर संदीप आपण पाहतो शेवटचा आणि अंतिम षटक बारामती सुपर किंग्स कडून मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू बॅकफुट वरनं जाऊन हलक्या हातानं आडव्या बॅटनं तिथं चेंडूला आपण पाहतोय. केवळ सिंगल एका धावेत त्याचं रूपांतर होताना बघायला मिळेल. एका धावेबरोबरच 80 धावा मोशी संघाच्या या ठिकाणी धावफलकावरती पूर्ण होत आहेत. यावेळेस मात्र पायाचा वेध घेणारा चेंडू पॅडवरती जाऊन आदळलाय. दरम्यान कोणताही संपर्क इथं बॅटचा बॉलचा पाहायला मिळाला नाही
चांगली गोलंदाजी, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर संदीप यांचा. मोशी संघाकडून निश्चितच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु काहीशी सरस ठरणारी गोलंदाजी डॉक्टर संदीप यांची मैदानामध्ये बघायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस सरळ बॅटने खेळलेला फटका, वन बाउन्स अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, घरट सोडलंय आणि डिरेक्ट हिट सीमारेषेवर पाहतो आपण. डिरेक्ट हिट केलाय, फलंदाज बाद. फलंदाजाला वाटलं नसेल की सीमारेषेवर इथे डायरेक्ट हिट होणार आहे, तोपर्यंत माझ्या 2 धावा पूर्ण होतील. परंतु आपण पाहतोय अचूक तिथे पाहतोय नेम अगदी एस्टन सभेत घेणारा ठरला आणि दरम्यान धावपच्या रूपाने फलंदाज तिथे बाद होतोय मोशी संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये, परंतु बॅटवरती मिडल होऊ शकला नाही. केवळ एका धावेत त्याचं रूपांतर होताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलक पाहतोय पुढे जाईल एका धावेच्या मदतीनं. मोशी संघाच्या 82 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. शेवटचं आणि अंतिम षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर यावेळेस आपण पाहतोय. कमालीचा वेग होता, भन्नाट वेग होता. फलंदाजाला फक्त तिथं चेंडूकडे बघत राहावं लागले, इतका वेग आपल्याला इथं बघायला मिळाला आणि परफेक्ट अचूक टप्पा. निश्चितच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू मात्र पाय अडवण्याचा प्रयत्न डॉक्टर चेतन यांचा. याच बरोबर डीप एक्स्ट्रा खबरला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार, 4 धावा.
याच बरोबर पुन्हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक ओळीनं दुसरा डॉक्टर जयदीप त्यांच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. खरं तर आपण पाहतो थोडीशी हवा अगदीच विरोधामध्ये समोरच्या बाजून आपण पाहतोय. याच बरोबर फुल टॉस आणि सलगचा. ओहो यावेळेस बघायचंय डॉक्टर कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि याच बरोबर डॉक्टर जयदीप चांदगोड यांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. सलगच्या 2 षटकारानंतर पाहतो आपण फलंदाज तिथे बाद होत आहेत. फुलटॉस होता परंतु कमालीचा झेल अगदी सीमारेषेजवळ घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. डॉक्टर जयदीप चांदगोडे यांचा खेळ मात्र पाहतो आपण तिथे संपलेला आहे. धावफलकावरती आपण पाहतो 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डॉक्टर कृष्णा न्यू बॅटर मैदानामध्ये लोअर फुल टॉस होता आपण पाहतो तिथे अगदीच सरळ बॅटने खेळला बॅक टू द बॉलर खेळलेला फटका त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावफलकामध्ये वाढ होईल. 22 धावा 2 फलंदाज बाद असताना षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं डॉक्टर चेतन चौधरी यांचं आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू पाहतोय दरम्यान डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती असेल त्यावरती सिंगल. एका धावेबरोबरच धावफलकामध्ये वाढ होत असताना 23 धावा. विजयाचं समीकरण जर बघितलं तर 37 चेंडूमध्ये 64 धाब्यांची गरज जी बारामती सुपर किंग संघाला आहे. एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेला हा संघ एक तगडी फलंदाजी फळी. यावेळेस वा फॉलो थ्रू मध्ये डॉक्टर चेतन एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. दरम्यानच्या पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्यात 2 फलंदाज बाद असताना 22 तर उर्वरित 36 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 64 धावा. डॉक्टर भूषण गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. माफ करा डॉक्टर विशाल कुरकुटे तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन डीप लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवरती आपल्याला क्षेत्ररक्षक या ठिकाणी बघायला मिळत आहेत. याच बरोबर उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू बघायचंय. यष्टीरक्षक हो 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 ड्रॉप झालाय. खर तर 1 2 3 4 खेळाडू आपण पाहतो झेल घेण्यासाठी पुढे सरसावले होते परंतु इकडे एका बाजूने जर बघितलं तर डॉक्टर सूरज यांचा जीव मात्र भांड्यात पडलाय. खर तर मराठी भाषा फार अलंकारिक बा. जीव भांड्यात पडणं सहज आपण बोलून जातो परंतु जीव भांड्यात पडणं म्हणजे अगदीच मोकळा श्वास त्यांनी सोडलाय की यस वाचलो अशा प्रकारे पाहतो मैदानामध्ये. हो याच बरोबर आखूड टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान तिसऱ्या पंचांकडे पाहतो इथं मागणी केलेली आहे. बघूयात आपण थ्रो साठी.
तिसऱ्या पंचांकडे पाहतो आपण, रेफर केलेला आहे मुख्य पंचांनी. इथं ऑर्न केलं जाईल पा गोलंदाजाला. कुठच्या प्रकारची थ्रो गोलंदाजी पाहतो आपण, व्हाईट बॉल. यस, आणि कुठल्या प्रकारची थ्रो गोलंदाजी खरं तर स्पर्धेमध्ये अलाउड नाही. पंचांना जर शंका आली तर तिसऱ्या पंचांची इथं मदत घेतली जाते आणि त्यानंतर मात्र ऑर्न केलं जाते. यावेळेस फुल टॉस, नो बॉल, नो बॉल, आणि दरम्यान थ्रो चेंडू टाकला गेलाय तिथे पाहतो आपण. दरम्यान गोलंदाजाला मात्र थांबावं लागेल, गोलंदाजाला इथे थांबावं लागेल. बघूयात रिप्लेस कोण गोलंदाजी थांबवची संघाकडून पाचारण केलं जाणार आहे. समोरच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण आलेले पहा, जे बाकीचे खेळाडू आहेत जे सामन्याचा आनंद घेत आहेत, आपल्याला विनंती आपण जेवण करून घ्या. समोरचे जे प्लेयर आहेत ना, थोडस अलीकडे या. समोर तुम्ही 2-3 जण उभे आहेत, थोडस अलीकडे. हा, येस सर. हा, दिनेश सर. हो हो, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट मिडल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमा पार, षटकार. डॉक्टर प्रताप आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, रिप्लेस गोलंदाज, आणि पहिल्याच बॉलवरती डॉक्टर सूरज मासाळ. षटकार ठोकला गेलाय. चला चेंडू घ्या आतमध्ये. दरम्यान धावपलिकावरती आपण पाहतोय 33 धावा बारामती सुपर किंग्स संघाच्या पाहायला मिळतात. विजयाचं समीकरण असेल आता इथून पुढे 34 चेंडू आणि 54 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. एका बाजूने डॉक्टर कृष्णा आणि डॉक्टर सूरज. यावेळेस हलक्यातनं स्टीअर केला चेंडू. दरम्यान सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने पाहतो आपण धावपलकामध्ये वाढ होईल 35 धावा. दरम्यान 33 चेंडू आणि 53 अशा प्रकारचं समीकरण समोर असेल. याचबरोबर पाहतो आपण हलक्यात चेंडू तिथे ग्लास केलाय. स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पाहतो क्षेत्ररक्षक असेल सिंगल, आणि एका धावेनं पुन्हा एकदा धावपलकामध्ये वाढ होईल 35 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याच बरोबर रिव्हर्सचा डॉक्टर सूरज मासाळ यांचा बिग ब्लास्ट षटकार. याच बरोबर धावपलकावरती आपण पाहतोय बारामती सुपर किंग्स तब्बल 41 धावा. डॉक्टर प्रताप सोमवंशी पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. चला वेळ वाचवा. यावेळेस मात्र पाहतो आपण एक चांगला चेंडू डॉक्टर प्रताप यांचा, त्याला सन्मान दिला हलक्यातनं. एक सिंगल मिळेल. दरम्यानच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. बारामती सुपर किंग्स धावपलकावरती 42 धावा. विजयाचं समीकरण असेल 30 चेंडू आणि तब्बल 45 धाब्यांची गरज.
डॉक्टर अमृत डॉक्टर अक्षय शिंगणे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यानंतरच्या चौथ्या सुपर 8च्या सामन्याचा या ठिकाणी टॉस होतोय पहा. गेम चेंजर्स नाशिक विरुद्ध BMA भिगवण अशा दोन संघांदरम्यान यानंतर होणारा सामना आपल्याला बघायचा आहे. बिग बॅटल यानंतर देखील पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फटका जमिनी समांतर डॉक्टर सूरज बासाळ यांचा सिंगल मिळेल. गेम चेंजर्स नाशिक विरुद्ध नाशिक टीमचे कॅप्टन चला. हॅलो, नाशिक टीमचे कॅप्टन चला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस. तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस सुरेख सुरेख फटका, क्रायटिकल फटका होता. दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथं बघायला मिळेल. दरम्यानच्या एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ होईल. बारामती सुपर किंग्स 44 धावा. विजयाचं समीकरण इक्वेशन जर बघितलं आपण 27 चेंडूमध्ये 43 धावेची गरज जी बारामती संघाला आहे. चला, गेम चेंजर्स नाशिक संघाचे कॅप्टन चला. कमी जास्त कशाला करतो बाळा, आवाज कमी जास्त होतोय बघ. यावेळेस मात्र डॉक्टर सूरज बासाळ झेल टिपला जाईल. डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती फलंदाज बाद. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयाचं समीकरण असेल इथून पुढे. 26 चेंडूमध्ये अजून 43 बनवायच्यात. चौथ्या क्रमांकाचं धावफलकावरती 53 धावा. 24 बॉलमध्ये 53 बनवल्यात आणि अजून 24 चेंडूमध्ये
34 धावा विजयासाठी बारामती सुपर किंग्स संघाला आपण पाहतोय. चला वेळ वाचवा. ड्रिंक ब्रेक पाचव्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्गवरती 12 अगदी मोशे डी स्पीकिंग टीम कडून डॉक्टर चेतन माफ करा डॉक्टर श्रीकांत गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. तर समोर डॉक्टर गणेश श्रीरामे यांना पाहतो आपण फलंदाजी करत असताना. एका बाजूला डॉक्टर कृष्णा, यावेळेस सुंदर सुंदर फटका पाहतो आपण डॉक्टर गणेश श्रीरामे यांचा. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा. बारामती सुपर किंग्स 57 धावा, 23 चेंडू आणि 30 धावा, अशा प्रकारचं समीकरण आता समोर असणार आहे. पहा, मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेला बारामती सुपर किंग्स आपण पाहतोय. एका बाजूला बोशे संघाकडे देखील आपण पाहतोय चांगली फौज होती, परंतु विकेट खूप झटपट गेल्या आणि तदनंतर आपण पाहतोय की बारामतीच्या समोर मात्र फारसं मोठं आव्हान निश्चितच पाहायला मिळालं नाही. यावेळेस चेंडू मात्र दरम्यान बीट केलं जाईल पूर्णपणे डॉक्टर गणेशांना. डॉक्टर श्रीकांत सूर्यवंशी पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती असताना. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. समोरच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण आलेले पहा. जे खेळाडू बाहेर बसलेले आहेत ज्यांना भोजन करायचे त्यांनी जेवण करून घ्या. अखूट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस पुल केला दरम्यान मिड विकेटला पाहतो आपण क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात आहे. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेबरोबरच वाढ होईल धावफलकावरती. 58 समीकरण 21 चेंडू मध्ये 29 धाव्यांची गरज. यानंतर देखील एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल. BMA भिगवण विरुद्ध गेम चेंजर्स नाशिक अशा 2 संघांदरम्यान. पुणे आणि नाशिक अशा 2 जिल्ह्यांमधील 2 तगडे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला यानंतर खेळताना पाहायला मिळतील. डॉक्टर श्रीकांत बराचसा मोठा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. अगदी 30 सर्कल वरून धावत येऊन गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र वाईट बॉल लेग स्टंपच्या बराचसा बाहेर न जाणारा चेंडू मुख्य पंचांनी इथं अवंतर घोषित केलाय. अतिरिक्त एका धाव्याने धावफलकामध्ये पाहतो आपण 59 धावा. डॉक्टर कृष्णा 7 चेंडूचा सामना केलाय, 10 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. खरं तर भारतीयांच्या नसानसामध्ये बनलेला क्रिकेटचा खेळ आहे. असं म्हटलं जातं की ब्रिटिशांनी हा खेळ भारतामध्ये आणला, परंतु या खेळाचा मूळ उद्गाता जर कोण असेल तर ते भारतीय आहेत. कारण द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने हा खेळ खेळलेला आहे. त्याचं नाव क्रिकेट आहे. यावेळेस चांगला फटका, परंतु सीमारेषेवरती पाहतो आपण क्षेत्ररक्षक तैनात आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडे हा खेळ खेळायचे. त्याला चेंडू फळीचा खेळ म्हटलं जायचं. बा, चेंडू उडाला कुंपात पडला, बाहेर येणं कसा, यशोदे तुझा ग कान्हा यमुना डोही बुडाला कसा, अशा प्रकारे पाहतो आपण द्वापर युगामध्ये खेळला गेलेला चेंडू फळी, तोच हा क्रिकेट. म्हणजे खरं तर मूळ जर पाहिलं आपण या खेळाचं तर हे भारतामध्ये आहे. यावेळेस डॉक्टर गणेश श्रीरामे, हाइट कम लेकिन फाइट ज्यादा, जिसकी बाजू में है दम वो है बाजीराव सिंघम. 6 रन षटकार. गरज. हो हो, फुल टॉस
लॉलीपॉप होता आणि त्याला लॉंग लेग सीमारेषा दाखवली. षटकार. अपनी दुनिया में खो गए हो. धावफलकावरती आपण जाऊयात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 72 बनवले गेल्यात. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. डॉक्टर प्रताप गोलंदाजी मार्कवरती. याचबरोबर जमिनी समांतर फटका बॅक टू द बॉलर खेळलाय. पायानं अडवण्याचा प्रयत्न. याच बरोबर चेंडू जाईल सरळ सीमारेषा तोडून फाडून चिरून बेदून खणखणीत चौकार. डॉक्टर कृष्णा यांच्या बॅटमधून इथं चौकार आला. याच बरोबर धावफलक वाढेल. पुढे जाऊन पोहोचलाय. बारामती सुपर किंग्स 76 धावा, 11 धावा, 17 चेंडू आणि 11 धावा अशा प्रकारचं समीकरण आता समोर असणार आहे. डॉक्टर गणेश श्रीरामे आपण पाहतोय 6 चेंडूचा सामना केला. 20 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. तर डॉक्टर कृष्णा 9 चेंडू मध्ये 15 धावा. याच बरोबर डॉक्टर कृष्णा गरुड यांच्या बॅटमधून आसमानी हवाई फायर. षटकार. पंच्याऐंशी बनवले गेल्यात. 12 चेंडू केवळ 2 धावा. विजयापासून दूर असलेला बारामती सुपर किंग स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी हा संघ आपण पाहतो. यानंतर टीम BMA भिगवण विरुद्ध गेम चेंजर्स नाशिक 2 संघामध्ये सामना बघायचा आहे. टॉस जिंकला होता भिगवण संघानं आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू अशा प्रकारचा निर्णय आपण त्यांचा पाहतोय. यावेळेस सरळ बॅटनं अगदीच आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडू पाहतो आपण. डॉक्टर चेतन चौधरी गॅदर करतायत आणि 2 धाव्यांची प्रतीक्षा. याचबरोबर हलक्या हाताने कट केलेला चेंडू आपण पाहतो. 1 धाव तिथे मिळेल. सामना इक्वल होतोय पहा. केवळ 1 धावीची गरज असताना आपण पाहतोय. एवढा
खरं तर जी चर्चा आपण केली, एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेला मोशी संघ मात्र खूप झटपट विकेट गेल्या आणि त्यानंतर मोठा धावफलक उभा करू शकला नाही. विकेट आला इथे आणि तदनंतर त्याचा पाठलाग करताना मात्र बारामती सुपर किंग्स संघानं अगदी सहजरित्या या धावफलकाचे पाहतो आपण पाठलाग केलाय. चला नवीन फलंदाज थोडंसं पटकन या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. आणि याच बरोबर आपण पाहतोय बारामती सुपर किंग्स हा संघ स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. मनपूर्वक अभिनंदन टीम बारामती सुपर किंग्स. तर मोसी डीएसपी किंग संघाचंही मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद.